राज्यातील तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावलेल्या आहेत। मंगळवारी म्हणजेच 23 एप्रिलला माढा, बारामती, पुण्यासह 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आघाडी म्हणजे मेंढ्यांच्या रक्षणाची जबाबदारी कोल्ह्यावर असल्यासारखी आहे, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील सभेत विरोधकांवर जोरदार टीका केली। शरद पवार आपण पहिल्यांदा हाफ चड्डीमुळेच मुख्यमंत्री झालात, अशी खोचक टीका मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे। तसंच आपल्यासारखं खालच्या पातळीवर मला जाता येत नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले। शिक्षण क्षेत्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीनं व्यापारीकरण केलं तर काँग्रेसचा 10% ठेकेदारांकडून ऍडव्हान्स घेऊन सिंचनाची कंत्राटं दिली, मात्र 15 वर्षांनंतर सुद्धा ही कामं पूर्ण झाली नाहीत, अशी टीका नितीन गडकरींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर केली। दहशतवाद मुळासकट उखडून फेकण्यासाठी मजबूत सरकार आणलं पाहिजे आणि तरच शेतकऱ्यांचं भवितव्य बदलू शकेल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केलं आहे। भाजप उमेदवार संजय काका पाटीलांच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते। प्रचार सभेमध्ये शरद पवार यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं। जो उखाडणं हे उखाडलो, अशा शब्दात शरद पवारांनी अमित शहांना प्रत्युत्तर दिलं। दिल्ली ते गल्ली फक्त बारामतीची चर्चा असून भाजपनं बारामतीचा धसका घेतलाय, अशी टीका सुप्रिया सुळेंनी प्रचार सभेमध्ये केली। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या 4 फाईल्स ईडीच्या कार्यालयामध्ये पडून आहेत, असा सनसनाटी आरोप सावंतवाडीतील सभेत भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून राणेंनी केला आहे। शरद पवार यांचं सध्या बेटी बचाव अभियान सुरू असल्याची टीका नितीन गडकरींनी केली आहे। तसंच तुम्हाला दहशतवादासमोर गुडघे टेकणारा पंतप्रधान पाहिजे का मिटवणारा, असा सवाल गडकरींनी जनतेला केला। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात आघाडीनं प्रचाराचा जोर लावलेला पाहायला मिळाला। सकाळी सासणे मैदानापासून धनंजय महाडिक यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली काढण्यात आली। शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे लोकसभेचे अधिकृत उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या प्रचारार्थ औरंगाबादमध्ये ट्रॅक्टर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला सुरुवात करण्यात आली। महायुतीच्या उमेदवार पूनम महाजन यांनी आपल्या मतदारसंघातील टिळकनगरमध्ये मोठी रॅली काढली। या रॅलीमध्ये भाजप, शिवसेना, आरपीआयचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये हजर होते। ढोल ताशे, झेंडे घेऊन कार्यकर्ते रॅलीमध्ये आले होते। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी कराडमधील दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विरंगुळा निवासस्थानाला भेट दिली। इथल्या साहित्य संग्रहाची पाहणी करून यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेला उद्धव ठाकरेंनी अभिवादन केलं। वसईमध्ये मतदानाच्या दिवशी ऑटो रिक्षा बंद ठेवण्याची मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यांकडे केली आहे। बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांची निशाणी ऑटो रिक्षा आहे, त्यामुळे मतदानाच्या दिवशी ऑटो रिक्षाचा पूर्णपणे वापर होऊन आचारसंहितेचा भंग होईल, म्हणून ही मागणी करण्यात आल्याचं सांगितलं जातंय। मुंबईच्या वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांनी मतदानावर बहिष्कार घालण्याची भूमिका घेतली। कोस्टल रोडच्या कामामुळे होणाऱ्या नुकसानीकडे सर्व पक्षांचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत मच्छीमारांनी हा निर्णय घेतलेला आहे। महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या टप्प्यातील मतदान 23 एप्रिलला होते। या निवडणुकीसाठी पोलीस सज्ज झाले असून मतदार राजा निर्भय व्हावा यासाठी पोलिसांनी शहरातून मॉकड्रिल देखील केलेला आहे। जर पाकिस्ताननं पायलट अभिनंदन वर्तमानला भारतामध्ये पाठवलं नसतं तर त्यांच्यासाठी ती काळ रात्र असती, असं वक्तव्य पंतप्रधान मोदींनी गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील सभेमध्ये केलंय। पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर सभेमध्ये मोदीच्या नावांची घोषणाबाजी करण्यात आली। वाराणसीमधून काँग्रेस अध्यक्षांनी निवडणूक लढायला दिली तर आनंद होईल, अशी इच्छा पुन्हा एकदा प्रियांका गांधींनी व्यक्त केली आहे। तसंच मोदींसोबत स्पर्धा करण्यात आनंद होईल, असंही त्यांनी म्हटलं। पाटीदार समाजाचे आणि काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी जामनगरमध्ये रोड शो केला। या रोड शोच्या दरम्यान हार्दिक पटेल यांनी काही नागरिकांसोबत सेल्फी काढला। प्रज्ञा ठाकूर हिच्या विरोधात मुंबईच्या अंबोली पोलीस ठाण्यामध्ये लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे। शहीद हेमंत करकरेंवर केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। जोगेश्वरीच्या असद पटेल यांनी ही तक्रार केली आहे। उल्हासनगरमधील मारळ नाका परिसरामध्ये भरारी पथकानं पुन्हा एकदा बेहिशोबी रोकड पकडली आहे। संदीप आहुजा यांच्या गाडीमध्ये 4 लाखांची रोकड पकडण्यात आली आहे। उल्हासनगरमध्ये निवडणूक आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडनं मोठी कारवाई केली। या कारवाईमध्ये सुमारे 6 लाखांची रक्कम जप्त करण्यात आली होती। एकाला अटकही करण्यात आली आहे। ही रक्कम या व्यक्तीकडे कुठून आली याचा तपास सध्या केला जातोय। पिंपरीच्या एचे मैदानावर दगड डोक्यात घालून तरुणाचा खून करण्यात आलाय। खून केल्यानंतर मैदानावरच तरुणाचा मृतदेह जाळल्याचा प्रकार देखील घडलेला आहे। पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील मलवाडा गावाशेजारील कोळेकर पाडा इथे सिलेंडरचा स्फोट झाला। या स्फोटामध्ये मनीषा मुकेश कोळेकर या महिलेचा जागीच मृत्यू झालेला आहे। नवी दिल्लीतील ज्वेलरी मार्केट चौक भागात एका कारचा भीषण अपघात झाला। या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। पुणे नगर महामार्गावर शिरूर इथे एका भरधाव कंटेनरनं कारला पाठीमागून धडक दिली। या अपघातामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। हे सर्व मृत नांदेड जिल्ह्यातील रहिवासी आहेत। खोपोलीतील टेम्पोच्या अपघातामध्ये 15 जण जखमी झालेत। एकविरी देवीचं दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झालेला आहे।
उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातील तलमोडमध्ये टायर फुटून कारनं पेट घेतला। यामध्ये अचानक लागलेल्या आगीमध्ये तिघांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। मुरबाड तालुक्यातील नारिवली बांगरपाडा येथील नदीच्या डोहामध्ये पडलेल्या नीलगाईचं गावातील तरुणांनी प्राण वाचवलेत। पाण्याच्या शोधात ही गाय नदीच्या डोहामध्ये पडली होती। वर्ध्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा एनआयएकडून चौकशी झाली आहे। इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून ही छापेमारी सुरू आहे। वाशिम जिल्ह्यातील तापमान 40 अंशांवर गेल्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट आहे। प्रचंड प्रमाणामध्ये तापणाऱ्या उन्हामुळे शहरामध्ये शुकशुकाट निर्माण झालेला आहे। मनमाडमध्ये मनमाड नांदगाव मार्गावरील औद्योगिक वसाहतीतील फ्लोअर मिलमध्ये भीषण आग लागली। अग्निशमन दलाचा एक बंब या ठिकाणी शिल्लक असल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं कठीण जात होतं। कोलंबोमध्ये आणखी 2 स्फोट झालेत। आतापर्यंत एकूण 8 स्फोट या ठिकाणी झालेले आहेत। या साखळी बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेमध्ये एकच गदारोळ माजलाय। श्रीलंकेमध्ये सोशल मीडिया बंद करण्यात आलाय। कोणतीही अफवा पसरू नये यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून सोशल मीडिया बंद करण्यात आलेला आहे। श्रीलंकेमध्ये आतापर्यंत 8 स्फोट झालेत। या स्फोटामध्ये 35 परदेशी नागरिकांचा मृत्यू झालाय। 200हून अधिक जणांचा मृत्यू यामध्ये झालाय, तर 500हून अधिक जण यामध्ये जखमी झाले। ईस्टर संडेच्या दिवशी हे साखळी स्फोट जे आहेत ते झालेले आहेत। साखळी स्फोटामध्ये चर्च आणि हॉटेलला लक्ष्य करण्यात आलं। सध्या श्रीलंकेमध्ये तणावाचं वातावरण आहे। श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी ट्विट करत हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। नागरिकांना एकत्र आणि धैर्यानं राहण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे। श्रीलंकेला लागणाऱ्या हव्या त्या मदतीसाठी भारत तयार आहे। तसंच आपल्या मतदानामुळे आतंकवादाविरोधात मला ताकद मिळणार आहे असं वक्तव्य प्रचार सभेमध्ये मोदींनी केलंय। भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटाच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे। कोलंबो येथील भारतीय दूतावासाच्या संपर्कात आहोत, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलंय। बीआरआय बाबत भारताशी मतभेद असले तरी संबंध सुधारण्यासाठी भारताबरोबर वुहानसारखी बैठक घेण्यास तयार असल्याचं चीननं म्हटलं। चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरला भारतानं विरोध करू नये। जम्मू काश्मीरच्या भारताच्या मूलभूत भूमिकेच्या चीन आड येण्याचा प्रश्नच नाही असं चीननं म्हटलेलं आहे। श्रीलंका साखळी स्फोटानंतर मुंबई पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले। विशेष म्हणजे धार्मिक स्थळांवर बारकाईनं लक्ष ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत।